तुम्ही ऐकलंच असेल अमोहाला काय बोलायचं आहे. अमोहाला आज खायचं आहे चॉकलेट केक. आता वाजले आहेत घड्याळात बघा किती. आणि ह्या टायमाला हिला चॉकलेट केक खायची खूप इच्छा झाली आहे. तर आता मला बोलते मला चॉकलेट केक बनवूनच दे. तर चला तर मग आता आपण बनवूया चॉकलेट केक तिच्यासाठी. पण आज जरा मी वेगळ्या पद्धतीने बनवते, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच मी काय बनवते. तुम्हाला मी नाव सांगते त्या केकचं काय आहे. तर मी आज बनवते चॉकलेट लावा शॉट्स, जे की अमोहा ह्या टायमाला पहिल्यांदाच खाणार आहे. तर तिला नक्कीच आवडेल याची मला गॅरंटी आहे. आणि ती व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करते, ती रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे मी. तर तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी असे चॉकलेट्स लावा शॉट्स बनवून द्या, त्यांना नक्कीच आवडेल. बाहेरचे केक्स घेऊन खायला देण्यापेक्षा आपण आपल्या मुलांसाठी घरातून बनवलेले केक खायला द्या. मुलं खुश होतील, मुलाची आईही खुश आणि मुलांची हेल्थही खुश. त्याच्यामुळे पुढे व्हिडिओ बघत राहा. आता मी आली आहे किचनमध्ये. तर आता मी स्टार्ट करते रेसिपीसाठी, तुमच्याबरोबर पण शेअर करते. तुम्ही बघा काय काय साहित्य लागते. खूप कमी प्रमाणात आणि आपल्या घरातल्या साध्या गोष्टींमध्ये होणारा हा केक आहे. मुलंही खूप खुश होणार आहेत खाऊन. चला तर मग मी तुम्हाला साहित्य दाखवते. हे बघा, आपण इथे घेतले 2 ऑरिओ बिस्किट. इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे थोडासा. त्याच्यानंतर इथे आहे डेअरी मिल्क्स घेतलेले आहेत मी. आणि हे दूध घेतलं आहे, थोडंसं कोमट गरम घेतलं आहे दूध मी. चला तर आपण मग आता स्टार्ट करूया. आता हे मी गरम दूध एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. त्याच्यात आपण आता हे जे बिस्किट्स आहेत ते आपण ह्याच्यात ट्रान्सफर करून घेऊया. हे गरम दूध असल्यामुळे हे बिस्किट्स आपोआप त्याच्यात मेल्ट होतील. आणि आपल्याला फक्त हे मेल्ट करून घ्यायचं त्याच्यामध्ये. तर मी अशा प्रकारे बॅटर करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात आपण हा बेकिंग सोडा टाकूया थोडा आणि हे मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे बॅटर बनलं पाहिजे. तर हे मिक्स करून घेऊया आपण चांगलं. आप्याचं पॅन घेतलेला आहे हा. आता ह्याला आपण तेलाने किंवा बटरने ग्रीस करायचं आहे आणि मग बॅटर आपण टाकायचं आहे. तुमच्याकडे बटर असेल किंवा तेल असेल, आपल्याला फक्त ग्रीस करायचे आहे जेणेकरून ते शॉर्ट्स इझिली निघू शकतात. तर आता सध्या मी तेलानेच करते आणि एवढं लेट सांगितल्यामुळे माझ्याकडे बटर घरात नाही आहे आत्ता या टायमाला. त्याच्यामुळे मी आता तेलाने ग्रीस करते. तुम्ही बटरनेही करू शकता, टेस्ट येईल थोडीशी. आता हे मी ग्रीस करून घेतलं आहे तेलाने पॅन आणि थोडासा प्री हीट करून घेतलं आहे. आणि आता ह्याच्यात आपण हा बॅटर टाकूया थोडं थोडं. असं आपण सगळीकडे बॅटर टाकून घेऊया. मी बॅटर टाकून घेतलं आहे. आता ह्याच्यात आपण एक एक हे चॉकलेटचे क्यूब्स टाकून घेऊया. अशा प्रकारे मी हे सगळे क्यूब्स टाकून नंतर ह्याच्यावर परत बॅटर टाकून सेट करून घेणार आहे. आणि मग आपण गॅसवर ठेवूया. अशा प्रकारे मी हे सगळे ठेवून घेतले चॉकलेटचे क्यूब्स. आता आपण ह्याच्यावर परत वरतून बॅटर टाकूया. सगळीकडे टाकून घेते बॅटरवरतून. सगळं सेट करून घेतलं आहे आणि गॅसवर ठेवलं आहे. मीडियम टू लो हीटवर मी आता ठेवते हे. चला तर मग रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवते. थंड करून घेतल्यावर हे डिमोल्ड करून घेणार आहे. बघूया तर मग मी तुम्हाला दाखवते. हे ऑलमोस्ट थंड झाल्यामुळे हे डिमोल्ड होत आलेलं आहे. बघूया तर मग आपण.